माझ्या बाबतीत जे काही घडलंय ना ते सगळं विसरून मला त्याच्या खुशीत जायचंय। जानकीला नर्मदेच्या नावाने गणेश मंदिराला थोडे पैसे द्यायचे। पुजारी काकांशी बोलणं खूप महत्वाचं आहे। नर्मदा वहिनींसाठी दान धर्म करायचाच आहे तर मला सरळ सरळ येऊन सांगायचं ना, आत्याबाईंकडे वशीला कशाला लावायचा? सकाळी मी फोन केला होता ना जानकीला, म्हणजे तुला भेटायला येऊ शकतो का नाही ते विचारायला। तेव्हा तिने सांगितलं नर्मदा काकूची जयंती आहे ना आज। वही साहेब नमस्कार। नमस्कार पुजारी काका। अहिल्याताईंना नर्मदाताईंच्या नावाने थोडं दान करायचंय। तुम्ही मध्ये म्हटला होतात ना मंदिराच्या डागडुजीसाठी थोडे पैसे कमी पडतायत म्हणून आलं। अहिल्या वहिनी खरंच खूप मदत होईल देवस्थानाला। अहो त्यात मदत कसली, माझं कर्तव्य आहे म्हणूनच करते ना मी हे सगळं। हा तर तुमच्या मनाचा मोठेपणा आहे वहिनी साहेब। बरं मला सांगा, या सगळ्याची रिसीट मिळेल ना? हो हो नक्कीच मिळेल ना, पण त्यासाठी तुम्हाला हा चेक देवस्थानाच्या कार्यालयात द्यावा लागेल। हो ठीक आहे, चला मग। आणखीन एक गोष्ट, तुम्ही जे काही करणार आहात तिथे माझ्या नावाचा शिलालेख हवाय मला। अवश्य वहिनी साहेब, तुम्ही सांगाल तसं आपण बनवू। पण हे सगळं आपण कार्यालयात जाऊन बोलूया का? हो चला ना। ठीक, चला। प्रत्येक वेळी माझ्या मागे मागे यायलाच हवं का? मी कामासाठी चालले तिकडे, त्यामुळे मी तिथे जाईन, तू इथेच उभं राहायचं, कळलं? जानकी नरसिंह, आज तू लवकर कसा काय आलास? नाही, काही विशेष कामं नव्हती आणि आज संध्याकाळी एक सभा आहे त्याची तयारी सुद्धा होती। अमृता कशी आहे? छान आहे। अरे अरे मी छान आहे असं म्हटलं, गप्प का झालास? बाई, खरं तर मला आनंद व्हायला हवा, माझी मुलगी आता बरी होतीये। सारखं असं कुठेतरी वाटत राहतं मी घराबाहेर असतानाच ती जास्त छान असते, त्यामुळे आता घराबाहेरच राहत जाईन मी। उगीच काहीतरी बोलू नकोस। अरे आता काही दिवस अशीच वागणार ती, स्वाभाविकच नाहीये का ते? पण अशी काय कायम का वागणार आहे? तू या गोष्टी मनातनं काढून टाक बरं, सगळं काही ठीक होईल। सगळं काही ठीक होईल या आशेवरच जगतोय मी। केव्हाच गेलो असतो नर्मदेच्या पाठोपाठ। अरे हा हा प्रसाद घे। जानकी जाऊन आली का देवळात? हा, ती अहिल्याबरोबर अजून तिकडेच आहे। आर्यन घेऊन आला हा प्रसाद। अरे नर्मदेची पहिली जयंती आहे आज, तो देवळात गेला होता, तिथलाच आहे हा प्रसाद।
काय झालं? अगं मी आहे आर्यन. हो ते मी ते जानकी अशी अनोळखी चेहरा बघितल्यासारखं काय करतेस? नाही मी ते मैं थोडीशी तू अचानक हा अगं ते मी तुझ्या घरी गेलो होतो तेव्हा मला कळलं की तू इकडे देवळात आलीस, म्हणून मग इथेच आलो तुला भेटायला. झाला सगळा देवधर्म? हो झालं. आणि मी आईला परत आल्यानंतर लगेच घरी परत जाणार आहे. जानकी थांब. हे बघ जानकी, मी इथे तुला भेटायला आलोय. लगेच निघणार आहे काय? आपण कॉफी प्यायला जायचंय ना, चल ना. तशी तुला काय घरी एवढी कामं असतात? आर्यन तू माझ्याबद्दल काय विचार करतोस मला माहिती नाही, पण मी एक लग्न झालेली बाई आहे. मी तुझ्या बरोबर असं कॉफी वगैरे प्यायला नाही येऊ शकत. बरं नाही दिसत ते. का जानकी असं काय बोलतेस तू? लग्न झालेली बाई बरं दिसत नाही? तू काय 1857च्या काळात वावरतेस का? आणि जानकी कोणी सांगितलं की लग्न झालेल्या बायकांनी बाहेर कॉफी प्यायला जायचं नसतं म्हणून? त्यांना मित्र नसतात? उलट तुझ्यासारख्या मुलीने ना बिंदास बाहेर पडलं पाहिजे. लाईफ कसं एकदम एन्जॉय केलं पाहिजे. माझ्यासारख्या म्हणजे? तुझ्यासारख्या यंग, ब्युटिफुल, जिचा नवरा ना खूप पैसा कमवतो, हाताखाली 10-12 नोकर आहेत कामं करायला. अशा मुलीने ना घरी बसायचं आणि लाईफ एन्जॉय करायचं. अहिल्या काकू, अहिल्या काकू, तुम्हीच समजवा ना हिला. मी हिला म्हणतोय माझ्याबरोबर कॉफी प्यायला चल म्हणून, आणि ही तयार होत नाहीये. आता तुम्हीच सांगा ना, लग्न झालेली मुलगी एखाद्या मित्राबरोबर कॉफी प्यायला जात नाही का? मित्रांबरोबर? ऑफकोर्स, वी आर फ्रेंड्स. आंट वी जानकी? बाय द वे जानकी, आणि तुम्हाला प्रॉमिस केलंयस हा, त्यामुळे तू नाही म्हणू शकत नाहीस. जानकी, हा एवढं सांगतोय तर जा ना त्याच्यासोबत. अहो तुम्ही मित्र आहात ना एकमेकांचे, मग त्याच्यासोबत जायला काय हरकत आहे? पाहिलं जानकी, आता अहिल्या काकूनी परमिशन दिली. आणि हे बघ, तू काही काळजी करू नकोस. आज मी माझी कार आणली, आपण कारने जाऊया. अहिल्या काकू, यू डोंट वरी. मी जानकीला घरी ड्रॉप करेन. Why should I worry? Go and enjoy yourself. Bye. अरे काय हा आठवादीपणा नरसिंहा? आतेबाई, प्रत्येक बाबतीत चूक काय आणि बरोबर काय हे मला सांगण्याची गरज नाही. अरे पण मी तुला आतेबाई, काही बाबतीत मी कसं वागायचं हे मी ठरवलेलं आहे आणि मी तसाच वागणार. त्यात बदल होणं शक्य नाही. अच्छा, म्हणजे तू मागचा पुढचा काहीही विचार न करता काहीतरी ठरवणार, आणि त्याचा इतरांना काय त्रास होणार आहे याचा मात्र विचार करणार नाहीस. अरे त्या पोरावर का राग तुझा? त्याने काय केलंय तुझं? अरे या आर्यनला तुझ्या अंगाखांद्यावर खेळवलंयस तू स्वतःच्या मुलासारखं. मग आजच असं एकदम काय झालं? आतेबाई, तेव्हाचा काळ आणि आताच्या काळामध्ये खूप फरक आहे. खूप काही घडलंय या काळामध्ये. ज्या मुलावर मी पोटच्या पोराप्रमाणे प्रेम केलं, जीव लावला, तो आर्यन सरतापे विनायक सरतापेचा मुलगा होता. आज विनायक नाहीये. त्यामुळे आज आर्यन फक्त युगंधरा सरतापेचा मुलगा आहे. आणि तिच्यात आणि माझ्यात फक्त एकच नातं असू शकतं, ते म्हणजे द्वेषाचं. अच्छा, पण मग आर्यन आणि अमृतामध्ये जे नातं आहे
त्याचं काय? आर्यन, तू कितीही आग्रह केलास तरी मी तुझ्याबरोबर येऊ शकत नाही. पण का जानकी? जानकी जानकी तुझे विचार ना हे असे बुरसटलेले का आहेत? तू काही म्हण, मला त्यांनी फरक पडत नाही. मला फक्त एवढंच कळतं की मी तुझ्याबरोबर आलेलं यांना आवडणार नाही. आणि यांना जे आवडत नाही ते मी कधीच करणार नाही. हेच ना? हो, मग जानकी, त्या दिवशी तू मला तुझ्या घरी घेऊन गेली होतीस अमृताला भेटायला, ते आवडलं होतं तुझ्या यांना? आर्यन, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. उगीच लहान मुलांसारखे प्रश्न विचारून हट्टीपणा करू नकोस. नाही जानकी, हे बघ, मी हट्टीपणा करत नाहीये. जानकी, तुला जर असं वाटत असेल ना की मी तुला फोर्स करतोय तर आय एम सॉरी. मी नाही फोर्स करणार तुला. हे बघ, कॉफी पिणं ना हे फक्त एक निमित्त होतं. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. मग इथेच बोल ना. त्यासाठी कॉफी प्यायला कशाला जायला पाहिजे? कॉफी प्यायल्यावरच तुला बोलता येतं का? नाही, म्हणजे कुठून सुरुवात करू विचार करत होतो. अच्छा, म्हणजे एवढं अवघड बोलायचंय का तुला? मग मी थांबते. तुझा विचार करून झाला की मग बोल. जानकी, म्हणजे तू आणि अमृतानी ते मैत्रिणीचं नाटक करून ना माझी गोचीच करून टाकली. म्हणजे माझी काही चूक नसताना ना विनाकारण मी परत एकदा तुझी माफी मागते. हे सगळं काही आम्ही मुद्दाम केलं नव्हतं. नाही जानकी, हे बघ, माफीचा प्रश्न नाहीये. तुम्ही हे मुद्दाम केलं का चुकून केलं हा इश्यू नाहीये. या सगळ्यात ना तुम्ही उगाच माझ्यासाठी भावनिक गुंता वाढवलात. तुझ्याकडे अमृताची मैत्रीण म्हणून पाहिलं आणि तुला म्हणायचंय का आर्यन? अमृताची जानकी नावाची मैत्रीण मला आवडायला लागली. प्रेमात पडलोय मी तिच्या. बाई, तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? मी काय बोलतेय हे मला कळतंय, पण तू कसं वागतोयस हे तुला कळत नाहीये. नाही आतेबाई, अमृता असं वागणं शक्यच नाही. कदाचित माझ्यावरचा राग दाखवण्यासाठी ती हे सगळं भासवत असेल. नाहीतर आर्यन हा युगंधरा सरतापेचा मुलगा आहे हे माहीत असूनही अमृता त्याच्या प्रेमात पडणं शक्यच नाही. अरे पण तिला कुठे माहिती होतं तो युगंधरा सरतापेचा मुलगा आहे म्हणून? आणि तो कुणाचा मुलगा आहे याच्याशी आपल्याला काय करायचंय? तो कसा आहे हे पाहायचं आहे ना. आणि आर्यन खरंच अतिशय चांगला मुलगा आहे. त्याच्यामुळेच तर आपली अमृता या धक्क्यातून बाहेर आली, सावरली. आता आता हसा खेळायला लागली रे. हा, आता तुझ्यावर अजून तिचा राग आहे, पण तो असा किती दिवस टिकेल? जाईल एक दिवस. तेव्हा तुमच्या फुटकळ भांडणापायी तिच्या सुखाच्या आडी येऊ नकोस बाबा. फुटकळ भांडण नाही आतेबाई. आणि हे सगळं अचानक नाही घडलंय. 11 वर्षांचा दबून राहिलेला संताप आहे हा. आणि आता ह्या प्रसंगामुळे हा संताप अजून दबून नाही राहू शकत. त्यामुळे अमृता रस्त्यावरच्या एखाद्या भिकाऱ्याच्या प्रेमात पडली तरी चालेल, पण युगंधरा सरतापेच्या मुलाच्या प्रेमात कधीही शक्य नाही. रागावू नकोस नरसिंहा, पण तुझ्या या चालण्या न चालण्याला अमृता भीक घालेल असं मला तरी नाही वाटत.
विषय फार नाजूक आहे बाळा. माझी तुला एकच विनंती आहे, आता आकांड तांडव करून परिस्थिती हाताबाहेर घालवू नकोस. तू शांत राहणं हे सगळ्यांच्या गरजेचं आहे. आर्यन आणि अमृतामध्ये जे नातं आहे त्याचं काय? तुमच्या फुटकळ भांडणापायी तिच्या सुखाच्या आडी येऊ नकोस बाबा. तुझ्या या चालण्या न चालण्याला अमृता भीक घालेल असं मला तरी नाही वाटत. तू काय बोलतोय आर्यन? तुला कळतंय का? मला व्यवस्थित कळतंय जानकी मी काय बोलतोय ते. मला हेही कळतंय की यापुढे आपल्यात अशा प्रकारची रिलेशनशिप होणं शक्य नाही. तुझं लग्न झालंय हेही कळतंय मला जानकी. पण जे आहे ते आहे आणि तेच मी तुला सांगितलंय बस. बस एवढं सोपं वाटतं तुला हे? नाही जानकी, हे सगळं तुझ्यासाठी सोपं असेल, पण जानकी माझ्यासाठी एक असं सत्य आहे ना की ज्याला काहीच भविष्य नाही. जानकी, मला ना माझ्या भावनांशी प्रामाणिक राहायला आवडतं. खरं तर हे सगळं मी तुला सांगितलं नसतं ना तरी काही फरक पडला नसता. मी तुझा मित्र म्हणून राहू शकलो असतो, पण माझंच मन मला खात राहिलं असतं. आर्यन, तू मी जानकी, जानकी मला कळतंय तुला काय वाटतंय ते. जानकी, पण मला हेही कळतंय की मी जेव्हा तुझ्या प्रेमात पडलो तेव्हा माझ्यासाठी फक्त अमृताची गावावरून आलेली एक मैत्रीण होतीस. आणि आता तू नरसिंह किल्लेदारांची बायको आहेस. आणि तीच माझी खरी ओळख आहे. हो ना, म्हणूनच तर म्हटलं मी, तुम्ही ना माझी गोची करून टाकली आहेत. जानकी, हे म्हणजे कसं आहे माहितीये, एखाद्या लहान मुलाला त्याच्या आवडीचं चॉकलेट दाखवायचं आणि मग ते मूल धावत पळत ते चॉकलेट घ्यायला आलं ना की त्याला पकडायचं आणि ठेंगा असं ओरडायचं. मला हे सगळं कळलं ना जानकी, तेव्हा खूप त्रास झाला मला. म्हणूनच मग मी ठरवलं की तुझ्याशी बोलायचं. आणि आपण नको परत भेटायला आर्यन. नाही जानकी, जानकी प्लीज असं बोलू नकोस, नाहीतर मला असं सारखं वाटत राहील की उगाचच मी तुला खरं सांगितलं. हे बघ जानकी, मी तुला हे सगळं सांगितलं ना याच्या मागचं कारणच हे होतं की आपल्यात आता जी काय मैत्री उरली आहे ती स्वच्छ आणि पारदर्शी असावी. ठीक आहे ना, प्रत्येकालाच आपल्या मनासारखी हवी ती गोष्ट नाही मिळत. बिग डील अबाउट इट. पण जानकी, मला तू मैत्रीण म्हणून हवी आहेस आणि आपल्यातली मैत्री शुद्ध असावी. म्हणूनच मी माझं मन तुझ्यासमोर मोकळं केलंय.
आता ठरव तूच. माझ्याशी मैत्री करायची आहे की नाही ते.